महाशिवरात्रीला चुकूनही शिवलिंगावर या 5 वस्तू अर्पण करू नका, नाहीतर तुम्हाला वाईट दिवसांचा सामना करावा लागू शकतो. असे म्हटले जाते की भगवान शिव त्यांच्या भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित आशीर्वाद देतात, म्हणूनच त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात. फाल्गुन महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूपच शुभ मानला जातो, कारण या महिन्यात येणारी महाशिवरात्री भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी खूप खास मानली जाते. महाशिवरात्रीला भोलेनाथांची पूजा होते, यासाठी भक्त शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण करतात. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या 5 वस्तू अर्पण करणे टाळावे हे जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील. पहिली वस्तू आहे तुळशीची पाने. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही तुळशीची पाने अर्पण करू नयेत. होय, असे मानले जाते की तुळशीचा पती जालंधरचा वध भगवान शिव यांनी केला होता. याशिवाय आई तुळशी ही देवी लक्ष्मीचे रूप आहे. याच कारणांमुळे शिवलिंगावर तुळशी अर्पण करणे टाळावे. दुसरी वस्तू आहे नारळ किंवा नारळाचे पाणी. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळ किंवा नारळाचे पाणी अर्पण करू नये. नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत शिवलिंगावर नारळ अर्पण करू नये. तिसरी वस्तू आहे तांदूळ. भगवान शिवाच्या पूजेत तांदळाला विशेष महत्त्व असले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण करू नयेत. असे मानले जाते की तुटलेले तांदूळ कोणत्याही देवाला किंवा देवीला अर्पण करू नयेत. चौथी वस्तू आहे कुंकू. शास्त्रीय मान्यतेनुसार भगवान शिवाला कुंकू अर्पण करू नये. या संदर्भात असे मानले जाते की भगवान शिव पृथ्वीवर योगासनात राहतात आणि कुंकूचा वापर सजावटीसाठी केला जातो, म्हणूनच शिवलिंगावर कधीही कुंकू अर्पण करू नये. पाचवी वस्तू आहे हळद. शुभ कार्यात हळदीचा वापर करणे शुभ मानले जाते, कारण ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हळद अर्पण करणे टाळावे. तर या होत्या त्या 5 वस्तू ज्या महाशिवरात्रीच्या वेळी शिवलिंगावर अर्पण करू नयेत. मंडळी, व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.